नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी की आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरती संदर्भातील आणखी एक नवीन GR आलेला आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हा GR आहे। तुम्ही पाहताय 20 ऑगस्ट 2025 म्हणजेच आजचाच हा GR आहे। पाहूयात लगेचच GR मध्ये आणखी काय दिलेलं आहे ते। आपल्याला जे महत्त्वाचं असणार आहे तेवढेच आपण पाहूयात। शासन निर्णयापासून बघूयात आपण इथे। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या वर्षातील तसेच 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीतील रिक्त होणारी 15,731 पदे भरतीकरता उपलब्ध होणार आहेत। त्यानंतर पोलीस शिपाईसाठी 12,399, पोलीस शिपाई चालक 234, बँड्समन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 580 अशी टोटल 15,731 पदे भरतीकरता असणार आहेत। तसेच मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिले की पुणे वगैरे काही अशा ठिकाणी नवीन ठाणे तयार होणार आहेत, त्यामुळे 1500 समथिंग काहीतरी जागा आहेत। आपण बघूयात तो सुद्धा GR मी ॲड करतो लगेच। हा 14 तारखेचा GR आहे, तुम्ही पाहता इथे 14/8/2025। याच्यामध्ये 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे अधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई, आपल्याला तेवढंच फक्त म्हणजे पोलीस शिपाईसाठीची आणखी नवीन पदे ॲड होणार आहेत। जसं की नवी मुंबईसाठी 210, नागपूर शहरसाठी 235, नागपूर ग्रामीणमध्ये 192, पुणे शहरमध्ये 854, कारागृह विभागमध्ये 26 अशी टोटल 1517 पदे नवीन आणखी ॲड होणार आहेत। तर अशी टोटल मिळून 17,148च्या आसपास अशी ही पूर्ण भरती असणार आहे। 17,148, ठीक आहे। आपण आपल्या आजच्या GRवरती जाऊया लगेचच। तर आजच्या GRनुसार 15,731 आणि आधीची 1500 समथिंग जी काही पदे असतील अशी टोटल 17,148 पदांची ही भरती असणार आहे। आपण खालती GR वाचूयात मित्रांनो। व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कंटिन्यू पहा, कारण याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची माहितीसुद्धा पुढे दिलेली आहे, जी जसं की पोलीस भरतीची फी किती असणार आहे किंवा ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे की कशाप्रकारे अजूनही होणार आहे ही पोलीस भरती, तर त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपल्याला खालती दिलेली आहे। आपण पाहूयात लगेचच पुढचा GR आपण काय ते। तर वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवाच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे। तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। म्हणजे टोटल आपली 17,148ची भरती ही येणारच आहे, ठीक आहे। आणि ती जी रिक्त जेवढी पदे आहेत तेवढी सर्वच भरण्यात येणार आहेत, म्हणजे 100% भरण्यात येणार आहेत। म्हणजे 17,148ची भरती येणं हे फायनल आहे, ठीक आहे। पुढे आपण बघूयात। सामान्य प्रशासन विभागाच्या 4/5/2022 व दिनांक 21/11/2022च्या शासन निर्णयातील तरतुदींमधील शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे थोडक्यात ही ऑनलाईन नाही तर होणार नाही आहे, तर ती ऑफलाईनच आपली नेहमीप्रमाणे जशी होते त्याप्रमाणे OMR शीटवरती आपल्याला ते 4 ऑप्शन असतील, त्यावरती सर्कल असतील, गोल गोल आपल्याला ते राऊंड करायचं आहे, योग्य उत्तरास गोल राऊंड करायचं आहे। अशा प्रकारची ही आपली जशी नेहमी होते त्याप्रमाणे ही भरती होणार आहे। सर्वांना माहिती असेलच की ज्यांनी आधी दिलेली आहे त्यांना माहिती असेल, किंवा आपण जेव्हा प्रॅक्टिससाठी आपण करतो त्यावेळेला ते OMR पद्धतीची जी सर्कल करायचं असतो, राऊंड करायचं असेल, गोल करायचं असेल, जे उत्तर असेल त्याला, ठीक आहे। अशा प्रकारची आपली ही भरती होणार आहे। पुढे बघूयात आपण काय ते GR। सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत
भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. थोडक्यात 2022 आणि 2023ला ज्यांचे वय कंप्लीट झालं, म्हणजे आता समजा ओपनसाठी आपली वयोमर्यादा जशी आहे की 1 ते 18 ते 28 वर्ष, ओपनसाठी 18 ते 28 वर्ष, EWS OBC इतर जे कास्ट आहेत त्यांना 18 ते 33 वर्ष, असे जे आपली ही जी वयोमर्यादा आहे जी 2022 आणि 2023मध्ये ज्यांनी ओलांडलेली आहे त्यांना ही, म्हणजे जसे की 34-35 त्यांचं जे एज आहे, अशा मुलांना ही भरती देता येणार आहे, फॉर्म भरता येणार आहे या भरतीमध्ये. ठीक आहे, पुढे पाहूया GR आपण. प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 450 रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 350 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यास, तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे, तर हा होता पूर्ण टोटल आपला आजचा पोलीस भरती संदर्भातील GR. अशी माहिती जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायची असेल पुढे सुद्धा, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी. धन्यवाद मित्रांनो.